तुम्हालासुद्धा माझ्याप्रमाणे सकाळी काहीतरी पौष्टिक आणि चवदार नाश्ता बनवायचा असेल तर आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवा. सकाळी अगदी झटपट मस्त असा नाश्ता तयार होईल. तर इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतली आणि घरी असलेल्या इतर डाळी पाव वाटी घेतल्यात. 1 वाटी पोहे घेतले, 2 वाट्या तांदूळ घेतलेत आणि अर्धा चमचा इथे मी मेथीचे दाणे घेतलेत. हे सगळं साहित्य बाउलमध्ये काढून घेतलं. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 4 तास मी हे भिजत घालून ठेवलं. 4 तासानंतर थोडंसं पाणी घालून हे मी वाटून घेतलं आहे. यानंतर झाकून रात्रभर हे मी फर्मेंट करण्यासाठी ठेवून दिलं होतं. तर पाहू शकता अगदी मस्त असं हे पीठ फर्मेंट झालं आहे, आकाराने दुप्पट झालं आहे. नाश्त्यावर खाण्यासाठी इथे मी चटणी तयार करून घेतले. तयार पिठातलं 3 ते 4 चमचे पीठ इथे काढून घेतले आणि उरलेलं पीठ 1 ते 2 दिवस स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि भाज्या घातल्या. यामध्ये मी कांदा, शिमला मिरची, टोमॅटो, गाजर आणि कोथिंबीर घातले. याबरोबरच आलं आणि हिरवी मिरची घातली. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं. सगळं छान मिक्स करून घेतलं. पाव चमचा हळदसुद्धा घातली. कढई गरम केली. यामध्ये थोडंसं तेल घातलं. मोहरी, जिरं, तीळ घातलेत, कढीपत्ता घातला. यावरती 2 ते 3 चमचे तयार मिश्रण घातलं. झाकून हा नाश्ता मी 2 ते 3 मिनटं एका बाजूने भाजून घेतला. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. 3 मिनटानंतर उलटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता अगदी मस्त असा रंग आला आहे. थोडंसं तेल घालून पुन्हा झाकून दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनटं हा नाश्ता मी भाजून घेतला. दोन्ही बाजूने अगदी खरपूस असा हा नाश्ता तयार झाला आहे. काढून घेऊया. खूपच चवदार आणि तितकाच पौष्टिक असा हा नाश्ता एकदा तरी तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.